My name is Suraj Patil from Patil Academy. आज आपण इथे 10th स्टँडर्डचा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट मॅथमॅटिक्स डिस्कस करणार आहोत. We know that mathematics has two parts, algebra and geometry. Okay, तर algebra मध्ये इथे 6 युनिट आहेत according to SSC board syllabus आणि geometry मध्ये 7 युनिट आहेत. ओके, algebra हा 40 मार्कला असणार आहे, geometry 40 मार्कला आणि 20 मार्क फॉर असेसमेंट. ओके, तर टोटल हा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट 100 मार्क्ससाठी आहे. तर आपण इथे अल्जेब्रा मध्ये जो फर्स्ट टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा टॉपिक इथे डिस्कस करणार आहे. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 10th च्या स्टुडंटसाठी तो काही नवीन नाहीये, तो ऑलरेडी तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये कव्हर झालेला आहे. सेम टॉपिक होता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. टॉपिकचं टायटलही 9th मध्ये सेम होतं आणि 10th मध्येही सेम. तर इथे थोडा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला इथे डिस्कस करायचा आहे. तर 25% पार्ट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा 25% पार्ट हा 9th स्टँडर्ड मध्ये कंप्लीट झाला. ओके, तर इथे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल स्टार्ट करायच्या आधी या टॉपिक मध्ये आपण एक्झॅक्टली काय डिस्कस करणार आहे हे मी आधी सांगतो. ह्या टॉपिक मध्ये 5 एक्सरसाइज आहे, 5 प्रॅक्टिस सेट आहे. तर प्रॅक्टिस सेट फर्स्ट हा असेल सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. Okay, we know that solution of linear equation. Solution of linear equation means find value of variable. जे की व्हेरिएबल आपल्याला एक्झाम मध्ये असतील ते व्हेरिएबलचे व्हॅल्यू आपल्याला ते फाइंड आउट करायचे. प्रॅक्टिस सेट 2 हा ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन ह्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, प्रॅक्टिस सेट 1 मध्ये काय डिस्कस करायचे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन आणि तो पार्ट ऑलरेडी तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये झाला होता. आणि प्रॅक्टिस सेट 2 मध्ये ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन हा पार्ट डिस्कस करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 3 मध्ये न्यू मेथड आहे. कशासाठी आहे? सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, क्रॅमर्स रूल. ओके, हा पार्ट आपल्याला इथे डिस्कस करायचा आहे प्रॅक्टिस सेट 3 मध्ये. ओके, प्रॅक्टिस सेट 4 मध्ये लिनियर इक्वेशनच असेल पण जो गिवन फॉर्म आहे तो थोडा क्रिटिकल असेल, त्याच्यामधून ते तुम्हाला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आणि परत सोल्युशन फाइंड आउट करायचं. ओके, म्हणजे जसा प्रॅक्टिस सेट 1 आहे तसा स्कोर रिलेटेड असेल पण गिवन फॉर्म हा थोडा क्रिटिकल केस मध्ये दिला जाईल आणि त्याचं कन्वर्जन करायचं. आणि प्रॅक्टिस सेट 5 मध्ये वर्ड प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिले जातील. ते वर्ड प्रॉब्लेमचं तुम्हाला मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये कन्वर्जन करायचं आणि परत त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. आय थिंक सगळ्यांना समजलं असेल की एक्झॅक्टली या टॉपिक मध्ये काय करायचं. 5 प्रॅक्टिस सेट आहे. तर आपण इथे स्टार्ट करूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, लक्ष द्या आणि ऍज वेल एज तुम्ही जसा व्हिडिओ चालू आहे त्या पद्धतीने तुम्ही हे नोट पण करून घ्या की जेणेकरून तुम्हाला फ्युचर मध्ये अंडरस्टँडिंगला इझी पडेल. ठीक आहे, तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण पहिले समजून घेऊया की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची डेफिनेशन काय आहे. ठीक आहे, द इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल. बरोबर आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबल किती असणार आहे? 2. And the degree of each term containing variable is 1 is called as linear equation in two variable. This is the standard form. Ax plus by plus c is equal to 0. This is the standard form of linear equation in two variable. And in this equation x and y are called as variable. तर a आणि b ला काय म्हटलं जातं? a आणि b ला काय म्हटलं जातं? a is the coefficient of x and b is the coefficient of y. बेटर अंडरस्टँडिंग साठी मी अजून एक एक्झाम्पल देतो. सपोज 3x plus 4y is equal to 6. ओके, हे एक्झाम्पल असेल. तर तुम्ही सांगा ह्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत? x आणि y 2 व्हेरिएबल आहेत. ओके, x ची डिग्री किती आहे? 1 आहे. बाय डिफॉल्ट डिग्री 1 असेल, आपण इथे मेन्शन करत नाही. ठीक आहे, x ची डिग्री 1 आहे, y ची डिग्री पण 1 आहे. x चा कोएफिशिएंट किती आहे? 3 आहे. ओके, y चा कोएफिशिएंट किती आहे? 4 आहे. आणि ह्याच इक्वेशनला काय म्हटलं जाईल? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. कारण याच्यामध्ये व्हेरिएबल 2 आहे. ओके, आणि x आणि y ची डिग्री बाय डिफॉल्ट काय येते? 1. ओके, तर नेक्स्ट पुढचा पार्ट आपण इथे बनणार आहे याचं सोल्युशन. ओके, पॉज. तर आपल्याकडे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 1 वरती. ठीक आहे, तर तुम्ही टेक्स्ट बुकचं पेज नंबर 1 ओपन करा आणि त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे
तर ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलंय की एक काही इक्वेशन आपल्याला दिलं आणि क्वेश्चन असा विचारला, इज द इक्वेशन ऑफ लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल और नॉट क्वेश्चन मार्क. त्यांनी काय विचारलं की हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे का नाही. ओके, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आपल्याला जे आत्ताच आपण बघितलं स्टँडर्ड फॉर्म काय लिनियर इक्वेशनचा, ax प्लस by इज इक्वल टू c. कसा फॉर्म ax प्लस by इज इक्वल टू c. तर इथे x हा व्हेरिएबल आहे, y हा व्हेरिएबल आहे. लक्षात घ्या, जर सपोज a हा 0 असता, इमॅजिन करा a 0, तर x 0 झाला. ओके, मग इथे व्हेरिएबल किती राहिले, फक्त एकच राहिला y. ओके, मग याला म्हणता येईल का लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल? नाही म्हणता येणार. लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल कधी म्हणता येईल, ज्यावेळेस इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल प्रेझेंट असतील तर त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणलं जाईल. ठीक आहे, तर इथे ax by is equal to c. तर कंडिशन काय असणार आहे, a is not equal to 0, b is not equal to 0 आणि c च्या बाबतीत काय असेल, c may be 0 or c may not be 0. लक्षात आलं, c हा 0 पण असू शकतो आणि c is not equal to 0 पण असू शकतो. पण a आणि b च्या कंडिशन मध्ये काय असणार आहे, a and b is always not equal to 0. तर आता याच्यावरून हे बघूया, हे इक्वेशन चेक करूया. तर तुम्ही सांगू शकाल 4m 3n is equal to 12 हे इक्वेशन. तर लक्षात द्या, m आणि n काय व्हेरिएबल आहे, 4 आणि 3 नॉट इक्वल टू 0 आहे. ओके, तर हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का, तर आन्सर असणार आहे यस. ओके, आता इथं बघूया, इथं व्हेरिएबल किती आहेत रे, x आणि y, दोन व्हेरिएबल, दोन्हीचे कोएफिशिएंट बघा नॉन झिरो आहे. पण इथे x ची डिग्री किती आहे, 2 आहे. आपली डेफिनेशन काय सांगते, x आणि y ची डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे. पण इथे x ची डिग्री किती आहे, 2 आहे. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. त्याच्यामुळे आन्सर काय असणार आहे, नो. आता √2x √5y इज इक्वल टू 16. x y, x आणि y दोन व्हेरिएबल आहेत, √2 √5 नॉट इक्वल टू 0 आहे. ओके, आणि दोन्हीची डिग्री काय 1 आहे. तर आन्सर काय असणार आहे, यस. इथे बघा, चेक करूया, x y टू व्हेरिएबल आहेत, पण x चा कोएफिशिएंट काय 0. जर x चा कोएफिशिएंट 0 असेल तर आन्सर काय असणार आहे, नो. 0.3x 0y इज इक्वल टू 36. 0y लक्षात येतंय, 0y म्हणजे y चा कोएफिशिएंट काय इथे 0. तर आन्सर पण इथं काय असणार आहे, नो. बघा लक्षात येतंय, 0.3x 0y. मी काय सांगितलं, a आणि b नॉट इक्वल टू 0 पाहिजे तरच ते इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे, 4/x. आता इथे बघू, इथपर्यंत सिंपल. त्याच्या आधी एक सिंपल एक्झाम्पल घेऊन कव्हर करूया. हे सिंपल आहे. आता इकडे लक्षात आहे, x आणि y जॉइन आले. ओके, x आणि y चा प्रोडक्ट असा आहे का स्टँडर्ड फॉर्म, नाही. तर याचा पण आन्सर काय असणार आहे, नो. ओके, इथं व्हेरिएबल 2. ओके, इथे मी त्याचं एक्सप्लेनेशन थोडं साइडला देतो, मी तुमच्या लक्षात येईल. 4/x 5/y इज इक्वल टू 4. तर इथे x⁻1 होणार आहे, y⁻1 होणार आहे 4. तर एक लक्षात घ्या, इथे x⁻1 y⁻1. तर इथे डिग्री काय आहे x आणि y ची -1. पण आपल्या डेफिनेशन नुसार काय सांगितलं, डिग्री किती पाहिजे 1. तर त्याच्यामुळे ह्याचाही आन्सर काय असणार आहे. तर ही ऍक्टिव्हिटी टेक्स्टबुकच्या पेज नंबर 1 वरती दिलेली. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात. ax by is equal to c. x आणि y व्हेरिएबल आहे, x आणि y चा कोएफिशिएंट नॉट इक्वल टू 0 पाहिजे. आणि थर्ड कंडिशन x आणि y ची डिग्री ही 1 पाहिजे. तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर इथे आपण बघणार सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, there are two methods to solve linear equation in two variable. First is elimination of equating the coefficient. काय झाल्यासारखं वाटतंय का, 9th मध्ये ही मेथड ऑलरेडी तुम्हाला झाली होती.
एलिमिनेशन ऑफ इक्वेटिंग द कोएफिशिएंट. काय करतो तो या मेथड मध्ये आपण x आणि y ह्याच्यामध्ये हे चेक करत होतो की कुठला कोएफिशिएंट हा इक्वेट होऊ शकतो का, ठीक आहे, किंवा इक्वेट करण्याचा ट्राय करत होतो आणि परत एलिमिनेट करत होतो, ठीक आहे. आणि सेकंड मेथड आहे एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. दोन्ही मेथड मध्ये मी एक्झाम्पल सेम घेतलेले आहे. ओके, एक्झाम्पल सेम घेतले आणि ते आपण इथे सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. तर आपण इथे बघूया हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह होईल. तर फर्स्ट आपण काय बघतोय, परत एकदा सांगतो, सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बघतोय, एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट. ओके, तर इथे आन्सर 5x minus 3y is equal to 8. ओके, हे फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आहे, 3x plus y is equal to 2. गिवन इक्वेशन फर्स्ट ऍज इट इज नोट करून घेतली, ठीक आहे. तर फर्स्ट मध्ये चेक केलं, x चा कोएफिशिएंट कोण आहे 5, y चा कोएफिशिएंट कोण आहे -3 आणि हा 8. x चा कोएफिशिएंट इथे 3 आहे, y चा कोएफिशिएंट बाय डिफॉल्ट +1 आहे आणि इथे 2 आहे, ठीक आहे. तर आपण काय करूया, हे दोन कोएफिशिएंट सेम करण्याचा ट्राय करूया. म्हणजे काय केलं पाहिजे, इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे, 3 ने. ओके, मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3. इक्वेशन 2 by 3. ओके, 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार इक्वेशन, इक्वेशन बिकम 9x plus 3y is equal to 6. आता इकडे द्यायचं 1 नंबर आणि 3rd नंबरचं इक्वेशन चेक करा. ओके, तर एक कोएफिशिएंट कॉमन आहे आणि तो सेम झाला 3. ओके, म्हणजे आपल्याला काय करता येईल आता इथे, जो 3 नंबरचं इक्वेशन त्याच्यामध्ये जर आपण 3 नंबरचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जर फर्स्ट नंबरचं इक्वेशन ऍड केलं, हे मी कसं ठरवलं ऍड केलं, तर जर इथं सपोज मायनस केलं असतं तर हे मायनस मायनस प्लस झालं असतं आणि यांची ऍडिशन झाली असते, हे कॅन्सल नाही झालं असतं. तर इथं आपल्याला काय करायचं, एलिमिनेशन करायचं. तर ते तुम्हाला ठरवलं पाहिजे एक्झाम्पल बघून और एक्झाम्पलच्या सिच्युएशन नुसार, ठीक आहे. तर याच्यामध्ये जर ऍडिशन केली, ठीक आहे, तर ऍडिशन केली तर इथे काय होणार आहे 14x, हे दोन कॅन्सल होणार, 6 + 8 किती येणार 14. तर x is equal to 14 by 14, आन्सर किती येणार आहे 1. ओके, x चा x व्हेरिएबलचा आन्सर 1 आला, ठीक आहे. तर सेकंड इक्वेशन घेतलं, सेकंड इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू पुट केली 1, तर काय होणार, हे 3 लेफ्ट साइड ला करेंगे, y is equal to काय होणार माइनस. लक्षात आलं, दिस इज द सोल्यूशन. सोल्यूशन मीन्स काय फाइंड आउट करणे, व्हॅल्यू ऑफ x and y. ओके, नेक्स्ट सेकंड मेथड आहे, मेथड डिफरंट आहे, आन्सर सेम आहे, ठीक आहे. फर्स्ट मेथड आहे एलिमिनेशन ऑफ बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट. कोएफिशिएंट इक्वेट केला आणि मग एलिमिनेट करून आपण सोल्यूशन फाइंड आउट केलं. सेकंड मेथड आहे एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. ओके, सबस्टिट्यूशन मध्ये काय करायचं, जे दिलेले इक्वेशन आहे ना फर्स्ट मध्ये आणि सेकंड, ठीक आहे. तर सेकंड इक्वेशन मधून y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल बाय युजिंग सेकंड इक्वेशन. y is equal to असं होईल 2 - 3x. ओके, आणि ही y ची व्हॅल्यू पुट व्हॅल्यू ऑफ y in equation number 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये पुट केली, तर काय येणार, -6 + 9x is equal to 8. तर इथे काय येणार 14x आणि हा 6 राइट साइड ला गेल्यावर काय होणार 8 + 6, 14x is equal to 14, x is equal to परत आन्सर काय 1. इथे आन्सर काय होतं x 1. ओके, आणि परत हीच x ची व्हॅल्यू y च्या इक्वेशन मध्ये पुट केली, y is equal to
2 minus 3x 1 ओके 2 तर इथं आन्सर येणार आहे मायनस 1. आय थिंक तुमच्या लक्षात आलं असेल. ओके की काय करतो आपण एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट अँड एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. ओके सबस्टिट्यूशन मध्ये काय करतोय 2 इक्वेशन गिवन असतील. सेकंड इक्वेशन मध्ये इथे y चा कोएफिशिएंट 1 होता म्हणून y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि y ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये y च्या जागी पुट केली, x चा आन्सर फाइंड आउट झाला आणि x ची व्हॅल्यू परत y च्या इक्वेशन मध्ये पुट केली आणि y चा आन्सर आला मायनस. ओके आणि हे या टाइप लक्षात आले सगळ्यांच्या. तर नॉर्मली आपण 9th मध्ये काय केलं होतं, दोन्ही मेथड डिस्कस केलं होतं पण मॅक्सिमम टाइम्स ही मेथड यूज केली होती कारण ही मेथड आपल्याला सिंपल जाते. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट. तर इथे प्रॅक्टिस सेट 1.1 आणि टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 4 वरती दिलेलं आहे. तर तुम्ही टेक्स्ट बुकचं पेज नंबर 4 ओपन करा आणि त्याच्यामध्ये हे फर्स्ट एक्झाम्पल हे आणि सेकंड एक्झाम्पल हे. तर हे एक्झाम्पल 2 मार्कला बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारले जाते. तर आताच आपण बघितलं देयर आर 2 मेथड टू सॉल्व लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. फर्स्ट मेथड इज एलिमिनेटिंग द इक्वेटिंग द कोएफिशिएंट. ओके तर त्यानुसार आपण हे सॉल्व करणार आहे एलिमिनेशन ऑफ इक्वेटिंग द कोएफिशिएंट. ओके तर एलिमिनेशन ऑफ इक्वेटिंग द कोएफिशिएंट मध्ये फर्स्ट नोट करून घेतलं, फर्स्ट नंबर दिला त्याला, सेकंड नंबरचं घेतलं त्याला 2 नंबर दिला. तर एलिमिनेशन ऑफ इक्वेटिंग द कोएफिशिएंट मध्ये आपण काय करतो, कोएफिशिएंट इक्वेट करतो. ठीक आहे तर इथे ऑलरेडी y चा कोएफिशिएंट 3 आहे. ओके दोन्ही इक्वेशन मध्ये आहे तर इथे एक्स्ट्रा काय मल्टिप्लाय करण्याची गरज नाहीये. ठीक आहे तर याच्यामध्ये 5x 3y 9. ओके आणि सेकंड इक्वेशन आहे 2x 3y 12. तर इथे काय केलं पाहिजे, ऍडिशन का सबट्रॅक्शन. बघा जर सपोज मी सबट्रॅक्शन केलं तर इथं मायनस आणि मायनस काय होणार प्लस, म्हणजे या दोन्हीचे परत प्लस प्लस ऍडिशनच होणार. म्हणजेच मला इथे काय केलं पाहिजे, ऍडिशन केली. ऍडिशन केली तर काय होणार, म्हणजे इथं मी काय म्हणतो ऍड इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. ओके तर इथे प्लस आणि मायनस, मायनस आणि प्लस काय असणार मायनस, म्हणजे काय होणार कॅन्सल. ठीक आहे प्लस आणि मायनस कॅन्सल होते. 5 + 2 किती 7x. हे किती येणार 21. 12 + 9. आता x काय येणार 21 डिवाइडेड बाय 7 3. ओके परत ही x ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये 2 मध्ये पुट करा. पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 2. ओके तर 2x - 3y 12. तर x ची व्हॅल्यू किती आहे 3. ठीक आहे तर इथे किती होणार 6 - 3y 12. ओके तर काय करूया इथे -3y हे 6 इकडे गेल्यानंतर काय होईल मायनस होईल. -3y किती होणार +6. ओके तर इथे y 6 डिवाइडेड बाय -3. ओके y किती आलं -2. आय होप सगळ्यांना लक्षात आलं असेल. ठीक आहे तर परत एकदा रिपीट करतो इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये दोन्हीचे कोएफिशिएंट सेम होते त्याच्यामुळे इक्वेशन 1 आणि 2 चे ऍडिशन केली, त्याच्यावरून x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि ती x ची व्हॅल्यू इथे पुट केली, त्याच्यावरून y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट केली आणि यालाच म्हणलं जातं सोल्युशन. ओके x आणि y ची व्हॅल्यू. तर सेकंड एक्झाम्पल आहे 3a + 5b = 26. a + 5b = 20. ओके तर इथेही केअरफुली बघा b चा कोएफिशिएंट दोन्ही इक्वेशन मध्ये सेम. ओके मग इथे काय केलं पाहिजे ऍडिशन का सबट्रॅक्शन.
आणि प्लस मायनस मायनस होणार, मायनस आणि प्लस काय होतील, कॅन्सल होतील. ठीक आहे. तर इथे बघा 3a फर्स्ट इक्वेशन 1 minus 2. ठीक है. 3a plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 20. आता इथे जर मायनस केलं तर हे दोन काय झाले, कॅन्सल झाले. 3a मधून एक गेला 2a राहिला. ठीक आहे. आणि इथे काय राहिलं 4. a is equal to काय राहिलं 4/2. a is equal to आन्सर किती आला 2. हा गोष्टी लक्षात आला. a is equal to 2. पुढे a plus 5b is equal to 22. 2 22 हे 2 इकडे गेल्यावर काय होईल, -2. 5b is equal to 20. ओके. 5b is equal to 20. तर b is equal to काय येणार, 20 divided by 5. b is equal to आन्सर किती येणार आहे 4. ओके. तर इथे फायनल आन्सर काय झालं 2 आणि 4. इथे फायनल आन्सर काय झालं 3 आणि -2. आता एक्झाम मध्ये हे आन्सर बरोबर आहेत की नाही हे चेक करण्याची मेथड कुठली आहे, तर लक्षात द्या. एक्झाम मध्ये हे आन्सर बरोबर आहेत की नाही, तर एक इक्वेशन आपण सेकंड नंबरचे इक्वेशन घेतलं. आपले आन्सर काय आले, a ची 2 आली, b ची व्हॅल्यू 4 आली. ठीक आहे. इथे 2 पुट केलं आणि b च्या जागी 4 पुट केलं. याचा आन्सर चेक केलं 22 येते काय, येते 22. ओके. म्हणजे जे आपण आन्सर फाइंड आउट केलं ते बरोबर आहे. ते इक्वेशन जर सॅटिस्फाय झालं, ज्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या त्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करा आणि इक्वेशन जर सॅटिस्फाय झालं म्हणजे इज इक्वल टू राइट हँड साइड आली तर आपले आन्सर हे बरोबर आहे. ठीक आहे. इथे चेक करूया. इथे इक्वेशन काय होतं 5x + 3y = 9. आता इथे x ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, y ची व्हॅल्यू 2 आहे. चेक करा 15 मायनस किती होणार 6. 15 - 6 9. झालं का इक्वेशन सॅटिस्फाय. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या त्या करेक्ट. ओके. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला इथे चेक करायचं. ठीक आहे. तर हे इक्वेशन आपल्याला इथे एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये दिलेलं आहे. हे थर्ड आहे आणि फोर्थ नंबरचं. तर थर्ड नंबरचं बघूया. x + 7y = 10. हे फर्स्ट इक्वेशन. सेकंड आहे 3x - 2y = 7. ओके. हे सेकंड इक्वेशन. तर आपण जर मेथड फर्स्ट यूज केली एलिमिनेशन ऑफ इक्वेटिंग द कोएफिशिएंट, तर इथे कसं होईल बघा. इथे लक्षात इथे 2 आहे, इथे 7. मग काय केलं पाहिजे, त्याला जर सपोज क्रॉस मल्टिप्लाय केलेला 2 ने मल्टिप्लाय केलं त्या इक्वेशन मध्ये 2x इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 काय 2x + 14y = 20. ओके. आणि इक्वेशन हे झालं थर्ड इक्वेशन. इक्वेशन 2 ला किती मल्टिप्लाय केलं 7. आता इथे 7 ने मल्टिप्लाय केलं तर 14 येईल ना. 21x - 14y = 49. हे झालं फोर्थ इक्वेशन. ओके. तर इथे आता दोन्ही झाले सेम. ठीक आहे. तर दोन्ही सेम आहेत आणि इथे प्लस आणि मायनस आहेत, जर ऍडिशन केली तरी काय कॅन्सल होणार. तर इक्वेशन 3 + 4 करा ऍड. ठीक आहे. तर 3 + 4 केल्यानंतर इथे काय होईल 2x + 14y = 20. आणि फोर्थ नंबरचं काय 21x - 14y = 49. तर इथे ऍडिशन केली तर इथे काय झालं 23x. ओके. हे कॅन्सल. हे किती होणार 69. ओके. x = 69/23. 23 चा 3. ओके. तर x = काय आलं 3. नेक्स्ट x = 3 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट x = 3 in equation number 1. x + 7y = 10. x ची 3 व्हॅल्यू पुट केली
7y is equal to 10 minus 3, 7y is equal to 7, y is equal to 1. This is the final answer. X is equal to 3, y is equal to 1. Okay? I think it's a second. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल असेल सॉल्व 2x minus 3y is equal to 9 and 2x plus y is equal to 30. तर इथे 2x minus 3y is equal to 9 या इक्वेशनला फर्स्ट म्हणूया 2x plus y is equal to 30 याला 2 म्हणूया. ओके नेक्स्ट कोएफिशिएंट सेम आहेत का नाही सेम इथे 3 आहे इथे 1 आहे म्हणजे इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 3 इक्वेशन बिकम 6x plus 3y is equal to 39 इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं 3 ओके नेक्स्ट आता दोन्हीचे कोएफिशिएंट सेम झाले ठीक आहे इक्वेशन 3 आणि 1 हे ऍड आहे ठीक आहे तर 3 इक्वेशन काय 3x 39 आणि 1 नंबरचे इक्वेशन काय 2x minus 3y is equal to 9 जर यांची ऍडिशन केली तर हे कॅन्सल होणार इथे होणार 8x 39 plus 9 किती येणार 39 plus 9 48 8x is equal to 48 आलं x is equal to 48 divided by 8 x is equal to 6 ओके x is equal to 6 ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 किंवा 2 तुम्ही कुठेही पुट करू शकता पुट x is equal to 6 in इक्वेशन नंबर 2 ओके तर काय येणार आहे 2x plus y is equal to 13 x ची व्हॅल्यू 6 तर इथे येणार आहे 12 y is equal to 13 minus 12 y is equal to आंसर येणार आहे 1 ओके x is equal to 6 and y is equal to 1 ओके तर हे अशा पद्धतीने आपण इथे सॉल्व करणार तर नेक्स्ट जे काही राहिलेले एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये ते एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं फर्स्ट न्यू टॉपिक स्टार्ट केला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ची डेफिनेशन बघितली एक्झॅक्टली कुठल्या इक्वेशनला कशा पद्धतीने लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हटलं जातं त्याचा एक फ्लो चार्ट बघितला आणि त्याच्यानंतर सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल टू मेथड्स एलिमिनेशन ऑफ इक्वेटिंग द कोएफिशिएंट अँड एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन या 2 मेथड आपण इथे बघितल्या आणि त्यानुसार इथे प्रॅक्टिस सेट 1.1 हा इथे कव्हर केलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचे जर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायचे असतील तर ह्या चॅनलवर तुम्ही कंटिन्यू राहा जेवढे काही लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये जेवढे काही लेक्चर आपण कव्हर करण्यात येतील तेवढे आपण लेक्चर कव्हर करू आणि तुम्ही घरी बसला याचं प्रिपरेशन करू शकता तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ याच्यावरती अपलोड होतील रिलेटेड टू स्टेट एसएससी ते तुम्हाला तुमच्या इनबॉक्स मध्ये दिसतील तुमच्या पालकांच्या इनबॉक्स मध्ये दिसतील आणि तुम्ही ते बघू शकता आणि तुम्ही घरी बसता प्रिपरेशन करू शकता या लॉकडाऊनच्या ड्युरेशन मध्ये तुमचा टाइम कुठेही वेस्ट न गेला पाहिजे जसा लॉकडाऊनचा पिरियड आपला कंप्लीट होईल तसे आपले क्लासेस परत कंटिन्यू चालू होतील तर